गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना सामान्य गोवेकरांची भाषा समजत नाही, त्यांचं दुखणं समजत नाही अशी परिस्थिती असताना त्यांना आता प्रधानमंत्र्याचे तरी शब्द समजतील का, हा प्रश्न आता गोवेकरांना पडला आहे. सध्या सत्तेवर असलेल्या सरकारला गोवेकर नंतर आधी केंद्र सरकार अशी त्यांची परिस्थिती झाली का? गोवेकरांचा आक्रोश सध्याच्या सरकारला, सरकारमधील मंत्र्यांना आणि सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना अजिबात दिसत नाही. हे सगळेजण गांधीजींची 3 बंदरे झाली आहेत का, असा प्रश्न आहे. गोव्याच्या ऐतिहासिक घटकराज्य दिवशी प्रधानमंत्र्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांना पत्र लिहून जणू सोनारानेच कान टोचावे तसे त्यांनी मुख्यमंत्र्यांचे कान टोचले आहेत. आता गोव्यात काय चाललंय त्याची माहिती केंद्राला योग्यरित्या पोहोचवली जात नाही की ते माहीत असताना सुद्धा हा कानमंत्र देण्यात आला, असा प्रश्न प्रधानमंत्र्यांच्या त्या पत्रानंतर उद्भवला आहे. प्रधानमंत्र्यांनी आपल्या पत्रात सस्टेनेबल डेव्हलपमेंट, इकॉलॉजिकल बॅलन्स आणि सेन्सिटिव्हिटी टुवर्ड्स लोकल असे शब्द वापरले. हे पत्र वाचताना मुख्यमंत्र्यांना खूप आनंद झाला, मात्र गोवेकरांना हे शब्द वाचून त्यांच्या जखमेवर जणू मिठच चोळल्यासारखे वाटत आहे. कारण काय माहीत आहे? कारण जी गोष्ट आज प्रधानमंत्री त्यांच्या पत्रात लिहित आहेत त्याच गोष्टीसाठी गोवेकर सध्या पेटून उठले आहेत. पण गोवेकरांना काय हवंय याकडे मात्र सगळ्यांनीच आडनजर केलेली दिसते. प्रधानमंत्र्यांनी पत्र लिहिलं खरं, पण त्याचं पालन करणं गोव्यातील या राजकारण्यांना परवडणार नाही आणि त्याचं पालन करण्याची त्यांना इच्छा नाही, हे कोणी प्रधानमंत्र्यांना सांगेल का? मुख्यमंत्री आपल्या भाषणात प्रधानमंत्र्यांचे 4 वेळा तरी नाव घेतात. प्रधानमंत्र्यांच्या नावाबिगर मुख्यमंत्र्यांचे भाषण पूर्ण होणेच नाही. जर ते प्रधानमंत्र्यांना एवढा आदर करणार असतील तर आता हीच संधी त्यांना आयती चालून आली आहे. आता ते पत्रातील शब्द दाखवा खरे करून गोव्याची अस्मिता राखा, अशीच गोवेकरांची मागणी आहे. सध्या गोव्यात डिचोली तालुक्यात एका बड्या प्रकल्पाला लोकांचा विरोध आहे. तिथे हीच सगळी भाषणे ऐकायला मिळत आहेत. लोकांची हीच मागणी आहे, पण सरकार मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आहे. कारण काय असेल याची माहिती सरकारला आणि त्या मंत्र्यांनाच असेल. या गोष्टीवरून प्रधानमंत्र्यांच्या नजरेतील असलेल्या त्या गोव्याच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट विषयी सरकारची काय प्रती आहे याची जाणीव होतेच. इकॉलॉजिकल बॅलन्सचे तर गोव्यात 3-13 करून ठेवले आहेत, हे वेगळ्याने सांगण्याची गरज नाही. सगळ्यात महत्त्वाचे सेन्सिटिव्हिटी टुवर्ड्स लोकल. खरंच आता गोवेकरांची थट्टा नका बाबा, पुरो करा. गेले 55 दिवसाहून अधिक कारापूर सरवण गावात बड्या प्रकल्पाविरोधात आंदोलन सुरू आहे. नारी शक्ती, मुले, वयस्कर व्यक्ती रस्त्यावर बसले आहेत. त्यांच्या प्रती कुणालाच सेन्सिटिव्हिटी नाहीये. त्यांच्या प्रती सगळ्यांच्याच भावना मरून पडल्या आहेत असे म्हणावे लागेल. मग असं असताना का बरं त्या सेन्सिटिव्हिटीच्या नावाने उगाच जनतेच्या जखमेवर मीठ चोळतात? निदान ते तरी करू नका साहेब, अशी हात जोडून तुमच्याकडे विनंती करण्याची वेळ सध्या गोवेकरांवर आली आहे. जेव्हा लोक आक्रोश करून आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर बसतात ना, तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. आरपोरा अग्निकांडात 25 जणांनी जीव गमावले, त्याचं शेवटी काय झालं? एक दिवस केस संपणार, कारण अशा लोकांना कोर्ट आणि न्यायालयाचा धाक अजिबात राहिलेला नाही. आणि जे संपले त्यांच्या प्रती सरकारची सेन्सिटिव्हिटी काय आहे ते यातून उघड झाले. गोव्यातील जॉब स्कॅमने अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली, त्याचं काय झालं? सरकारी धोरण आणि वशिलेबाजींनी अनेकांना याच जॉब स्कॅमचे बळी बनवले. अनेक युवक आज बेरोजगार आहेत. त्यांच्या प्रती या सरकारची काय सेन्सिटिव्हिटी आहे ते या सरकारने दाखवून दिले आहे. गोव्यात अनेक मुद्दे आहेत, पण त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून हे सरकार फक्त केंद्राचे टास्क पूर्ण करण्याच्या नादात आहे. याला लगाम लावा साहेब. गोव्यात 39A सध्या गोवा गिळंकृत करायला लागलाय. गोव्याच्या जमिनी सध्या बिगर गोमंतकीयांसाठी सेकंड होम करून देत आहेत आणि तो भूमिपुत्र जमीन घरमालकीसाठी सरकारी खात्यांचे इन्व्हर्टेज झिंजवतो. ही आहे त्या सरकारची सेन्सिटिव्हिटी. मूळ गोमंतकीयांना गोवा मुक्तीच्या 60 वर्षांनंतर सुद्धा जर घरमालकी मिळत नसेल तर त्याला काय म्हणावं? दुसऱ्या बाजूला सरकार फक्त आश्वासनांचा पाऊस करत आहे. या सगळ्याला कंटाळलेल्या गोवेकरांना सध्या ना सेन्सिटिव्हिटी ना पर्याय अशी परिस्थिती आहे. त्यावर सुद्धा नजर टाका साहेब.